न्यूज हेडलाईन. गुढीपाडव्याला निसर्गाचा कोप. नांदगाव मालेगाव तालुक्यात गारपेटीचे थैमान. खासदार भगरे सर थेट बांधावर. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. निसर्गाचा लहरीपणा आणि बळीराजाचं मरण हे दुष्टचक्र थांबायचं नाव घेत नाहीये. काल संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडव्याचा सण साजरा करत असताना, नवीन वर्षाच्या स्वागताची गुढी उभारली जात असताना, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात मात्र नियतीने वेगळाच डाव मांडला. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या वादळी वाऱ्यासह आणि भीषण गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर केला आहे. खायदे, गिलाने, मथुरपाडा, निमगुले, मळगाव, बिरोबा, साकोरी, कळमदरी, वेहळगाव, आमोदा आणि बोराळे या संपूर्ण पट्ट्यात निसर्गाचा तांडव पाहायला मिळाला. हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीने हिरावून नेला. पण अशा संकटकाळात जेव्हा बळीराजा हतबल झाला होता, तेव्हा त्याला आधार देण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भास्कर भगरे सर हे आज सकाळीच घराबाहेर पडले आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. काल संध्याकाळी गारपीट झाली आणि आज सकाळीच खासदार महोदय प्रत्येक शेतात पायपीट करताना दिसले. त्यांनी केवळ पाहणी केली नाही, तर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भगरे सरांनी तिथूनच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात बजावलं की शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यांनी पाहवत नाहीये. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लवकरात लवकर प्रत्यक्ष पंचनामे सुरू करा आणि नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव तयार करा. या पाहणी दौऱ्यात खासदारांसोबत साकोरा येथील महेंद्रभाऊ बोरसे, सचिन पगार, अतुल पगार, अनिल देसले, हरी देसले, अनिल आहेर, सनी आहेर, दिलीप पगार, गोरख पगार, विजय पगार, अमोल पगार आणि मनसाराम पगार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. लोकप्रतिनिधी जेव्हा सणवार विसरून स्वतः चिखलात उतरतो, तेव्हा शेतकऱ्याला लढण्याचं बळ मिळतं, हेच आज या दौऱ्यातून अधोरेखित झालं. निसर्गाने तर मारलंय, आता सरकारने तरी तारलं पाहिजे. प्रशासनाने तातडीने मदत दिली नाही तर हा बळीराजा पुन्हा उभा कसा राहणार, हाच प्रश्न आज लोकशाही माझा विचारत आहे. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.